brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा केली. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आता विरोधकांनी आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. यातला महत्त्वाचा प्रश्न, वोटर लिस्ट पब्लिश नसतानाही आयोगाने निवडणूक जाहीर का केली? कारण 20 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी होत्या. याशिवाय 4 लाखांहून अधिक नावं दुबार तिबार असल्याचाही प्रकार समोर आला होता. त्यामुळे निवडणुका जाहीर करण्यापूर्वी दुरुस्ती करून वोटर लिस्ट पब्लिश करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. मात्र वोटर लिस्ट पब्लिश नसतानाही आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणी नक्की काय आरोप विरोधकांकडून होत आहेत? निवडणूक आयोगाचं यावर काय म्हणणं आहे? नक्की काय घडलेलं आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. बीएमसीने घोषणा केली होती की बीएमसी निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून ती 15 डिसेंबर पर्यंत केंद्रीय निवडणूक कार्यालयात उपलब्ध होईल. मात्र आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनुसार केंद्रीय निवडणूक कार्यालयात कोणतीही अंतिम यादी उपलब्ध नाहीये आणि वेबसाईटवरही काहीही अपलोड केलेलं नाहीये. लाखो फसवणूक आणि चुका उघडकीस आणल्यानंतरही अंतिम यादी अजूनही मशीन रिडेबल नाही. सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना अंतिम मतदार यादी तपासण्यासाठी बीएमसीने संपूर्ण दिवस का वाया घालवला? की संबंधित अधिकारी एखाद्या विशिष्ट पक्षाला मदत करतायत आणि इतरांना नाही, असा थेट आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. म्हणजे एकंदरीत अंतिम मतदार यादी जाहीर न केल्यामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 15 डिसेंबर रोजी पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणारी बीएमसी निवडणुकीची अंतिम मतदार यादी तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडली आणि रात्री उशिरापर्यंत ती अपलोड करण्यात आली नव्हती. यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे काय म्हणालेत, पाहूयात. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता. तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. मात्र पुन्हा प्रश्न हाच आहे की अंतिम मतदारांची यादी पब्लिश केलेली नसताना मुळात निवडणुका जाहीर का केल्या गेल्या? निवडणूक आयोगाने हेही मान्य केलंय की महाराष्ट्रात 15 लाख दुबार मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 11 लाख दुबार मतदार हे मुंबईत आढळले आहेत. एकच नाव आहे पण त्या वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात. खरे दुबार मतदार त्यापेक्षा कमी 7% म्हणजेच 70,000 ते 80,000 एवढेच आहेत. आम्ही दुबार नावांच्या तक्रारी 27 डिसेंबर पर्यंत स्वीकारू. पोलिंग बूथच्या अधिकाऱ्यांपर्यंत निवडणुकीच्या 48 तास आधीपर्यंत या तक्रारी दिल्या जातील, असंही निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे. तर 21 जानेवारीला शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आहे. त्याआधीच निवडणुका आटोपायच्या आहेत. त्यामुळे अंतिम मतदार याद्या जाहीर होण्याआधीच निवडणुका जाहीर केल्या गेल्या, असा सुद्धा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय. तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका, दुबार नोंदी आणि अनियमितता असल्याचा आरोप करत त्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं म्हणजे जनतेला फरफटत नेण्यासारखं आहे. आयोगाने आधी झालेल्या चुका मान्य करून त्या दुरुस्त कराव्या आणि त्या कशा दुरुस्त केल्या याचं स्पष्टीकरण द्यावं, असं पेडणेकर म्हणाले. खरं तर निवडणूक कार्यक्रम थेट जाहीर केला गेला तर त्याला लोकशाही प्रक्रियेचा अपमान म्हणावा लागेल. मतदार यादीतील घोळ काय आहे हे सांगायचं नाही आणि थेट तारखा जाहीर करायच्या, याचा अर्थ दंडेलशाही सुरू झाली आहे, असंही पेडणेकर म्हणालेत. तर या मुद्द्यावर काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर कठोर शब्दात टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत ही प्रक्रिया लोकशाही मजबूत करण्याऐवजी लोकशाहीचं हनन करणारी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मतदार यादीत स्पष्टपणे घोळ असताना त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत. शेवटी या सगळ्यात आता निवडणूक आयोगाची काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? अंतिम यादी पब्लिश केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं तुम्हाला योग्य वाटतं का? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.